वाल्मिक कराडवर मोक्का लावल्यानंतर परळी अशांत आहे। काय झालंय परळीमध्ये मंगळवारपासून पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ कराड कुटुंबानं परळी शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। हा भडका जास्त उडू नये यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांनी पंतप्रधानांचा कार्यक्रम सोडून थेट परळी गाठलं आणि कराड कुटुंबाची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अशांत झालेली परळी शांत राखण्याची मुंडेंनी जबाबदारी घेतल्याचं समजतंय। मंगळवारी कराडच्या समर्थकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। आज परळी शहर शांत आहे, तरीही ग्रामीण भागात त्याचे पडसाद दिसून येत आहेत। ओबीसी चेहरा असलेले मुंडे बहीण भाऊ यांना जे मंत्रिपद मिळालेलं आहे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्या कुठे पोटात दुखून हे खोट्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकांना अडकवण्याचा प्रयत्न आहे। काय अण्णाला जे खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे, ह्याच्या निश्चित अर्थ पूर्ण गावातील आणि गावोगावी युवक रस्त्यावर उतरलेत। आज काही युवक टावर चढले आहेत, काही टाकीवर चढले आहेत आणि ह्याच्यामधून जर एखाद्या युवकांचं काही बरं वाईट घटना घडली, याला सर्वस्व जबाबदार प्रशासन, संदीप क्षीरसागर हे जबाबदार असतील। सुरेश धस गोपीनाथ गडाजवळील पांगरी ग्रामपंचायत वाल्मिक कराडच्या ताब्यात आहे। कराडचा मुलगा सुशील कराड या गावचा सरपंच आहे। पांगरी ग्रामस्थ सकाळी बीड परळी महामार्गावर उतरले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं, तर तरुणांनी थेट मोबाईलच्या टॉवरवर आणि पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं। आंदोलनातून आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे पाटील, बजरंग सोनवणे यांना लक्ष्य करण्यात आलं। केवळ राजकीय द्वेषापोटी कराडचा बळी दिला जात असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे। माझी फडणवीस साहेबांना एक विनंती, साहेब तुम्हाला या ओबीसीच्या लोकांनाच सत्तेत आणलेलं आहे। विनाकारण कुणाच्या दबावाला बळी पडून ओबीसीच्या लोकांची माती करू नका, एवढी विनंती। आणि काय जे तपास आहे त्या तपासामध्ये चलू द्या ना, तपासाच्या पद्धतीनं। जे धनंजय देशमुख टावरवर चढले त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट 2 दिवसात मोका कसा लावू शकतात? आमची मागणी फक्त एवढंच आहे की जे परळी पॅटर्न आहे ते बंद। जे बी नेते लोक बोलत आहेत की परळी असे परळी तसे, की गुंडगिरी असे तसा हा काही प्रकार इथं नाही आहे, पण ते काही कारणास्तव परळीला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं चालू आहे, ते कुठंतरी थांबावं। आता वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यानंतर बीड कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळाला। 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत वाल्मिक कराड कोणती रहस्य पोलिसांना सांगेल किंवा पोलिसांच्या तपासात काय बाहेर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।